Today we start the next topic of isomerism, that is optical isomerism. We have to previous lecture we have to studied the other parts of isomerism. Now today we have to start the optical isomerism. So first of all we have to study what is optical isomerism. So optical isomerism means the compound having same molecular formula. Same structural formula, same physical and chemical properties. ओके, मग तुम्ही म्हणसाल की मग डिफरंट काय आहे, कारण ऑप्टिकल आयसोमेरिझम मध्ये काही तर डिफरंट लागेल तरच तर तो काय दाखवेल आयसोमर्स. ओके, तर मग आपण बघणार तो नेमकं काय डिफरंट दाखवतो. तर ऑप्टिकल आयसोमेरिझम इज द कंपाउंड विच हॅविंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला, which having same structural formula, which having same physical and chemical properties, but different, okay, but different behavior towards plane polarized light. Okay, so keep in mind, so what is the definition of optical isomerism? Optical isomers, the compound having same molecular formula, same structural formula, same physical and chemical properties, but shows different behavior towards plane polarized light, called as optical isomers and the phenomenon called as optical isomerism. म्हणजे इथं आपल्या क्लिअर कट लक्षात येते की इथं जे आयसोमर्स आहेत त्यांचं जे बिहेवियर आहे ते चेंज असेल आणि कोणाच्या टूवर्ड्स किंवा कोणाच्या वर त्याचं बिहेवियर चेंज असेल तर प्लेन पोलराइज लाईट. आता नेमका प्रश्न आला की व्हॉट इज प्लेन पोलराइज लाईट. तर आपण सर्वात अगोदर फोकस करू प्लेन पोलराइज लाईट म्हणजे काय असते आणि नंतर जाऊ की त्याचं बिहेवियर ऑप्टिकल आयसोमर्स मध्ये कसं चेंज होते. तर सर्वात आपण पाहणार किंवा पीपीएल म्हणजे काय किंवा प्लेन पोलराइज लाईट कशाला म्हणतात. So plane polarized light means what? So plane polarized light means the light which propagates in one direction and vibrates its perpendicular direction to the propagation, called as plane polarized light. Actual मध्ये इथं काय होते की असा लाईट की जो ज्या डायरेक्शननी ट्रॅव्हलिंग करतो किंवा ज्या डायरेक्शनने जातो त्याच्या परपेंडिक्युलर डायरेक्शननी काय होतो व्हायब्रेट्स होतो. हे आहे व्हायब्रेशन. आपल्या याच्यासाठी हे व्हायब्रेशन आहे आणि हे काय दाखवलं त्याचं प्रोपॅगेशन की या साईडला हा जातोय. म्हणजे एखादा लाईट सपोज की जर तो असा जात असेल सरळ या दिशेने जात असेल किंवा लेफ्ट टू राईट जात असेल किंवा या साईडला असा जात आहे, जो लाईट असा जात असेल आणि असा जात असताना तो असा जात आहे बघा असं याचं हे काय झालं हे व्हायब्रेशन आहे. द लाईट विच प्रोपगेट इन वन डायरेक्शन अँड व्हायब्रेट्स इट्स परपेंडिक्युलर डायरेक्शन टू द प्रोपोगेशन. म्हणजेच इथं तो ज्या दिशेने जात असेल त्याच्या परपेंडिक्युलर डायरेक्शनने जर तो व्हायब्रेट्स होत असेल तर त्याला काय म्हणतात. नाउ इट इज कॉल्ड ॲज प्लेन पोलराइज्ड लाईट. इन शॉर्ट वी हॅव टू कॉल्ड ॲज पीपीएल. ओके, हा असतो प्लेन पोलराइज्ड लाईट. मग प्रत्येकच लाईट प्लेन पोलराइज्ड लाईट असतो का तर असं नाही. मग नेमकं प्लेन पोलराइज्ड लाईट काय असतो तो नेमका तयार कसा होतो ते याच्यावर आपण फोकस करणार किंवा प्लेन पोलराइज्ड लाईट नेमका काय असतो आणि कशापासून तयार होतो ते बघा. सो फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू टेकिंग वन ऑफ द इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन किंवा लाईट घेणार किंवा एखादा एक ऑर्डिनरी लाईट घेऊ. ऑर्डिनरी लाईट कसा असतो बघा या पद्धतीनं. आता ऑर्डिनरी लाईट असा का लिहितात, ऑर्डिनरी लाईटचं मिनिंग काय असते तर ऑर्डिनरी लाईट म्हणजे काय द लाईट विच प्रोपॅगेट इन ऑल पॉसिबल डायरेक्शन्स आणि त्याचं व्हायब्रेशन पण हे ऑल पॉसिबल डायरेक्शननी असते. याला म्हटलं जाते ऑर्डिनरी लाईट. हा ऑर्डिनरी लाईट आहे. जसं इथं या रूम मध्ये जो लाईट असेल तो लाईट पण कशाचं एक्झाम्पल आहे ऑर्डिनरी लाईट. बेस्ट एक्झाम्पल सन पण म्हणू शकता तुम्ही. हा ऑर्डिनरी लाईट आहे. ऑर्डिनरी लाईट आहे बघा या साईडला असं दाखवलं आहे आपण. याला काय केलं जाते ऑर्डिनरी लाईट घ्यायचा. ऑर्डिनरी लाईट मीन्स काय असतं माहिती आहे का हा ऑल पॉसिबल डायरेक्शन व्हायब्रेट्स वगैरे किंवा ऑल पॉसिबल डायरेक्शन ह्या जाऊ शकतो. याला कशामधून पास करसाल यू हॅव टू पास ऑर्डिनरी लाईट थ्रू निकोल प्रिझम. बघा या ऑर्डिनरी लाईटला आपल्याला कशामधून पास करायचं आहे यू हॅव टू पास इनटू निकोल प्रिझम. आता निकोल प्रिझम काय आहे. निकोल प्रिझम हा एक प्रकारचा म्हणजे काच आहे किंवा तुम्ही त्याला म्हणू शकता निकोल प्रिझम. ऍक्च्युली हा निकोल प्रिझम कशापासून तयार होतो तर हा तयार होतो कॅल्साइट पासून. कॅल्साइट म्हणजे सरळ सरळ CaCO3 दॅट इज कॅल्शियम कार्बोनेट. कॅल्शियम कार्बोनेट पासून तयार होतो आणि
याच्यामध्ये काय असतं बघा, याच्यामध्ये एक प्रकारचा गम वापरला जाते कॉल्ड एज बाल्सम गम और कॅनडा बाल्सम, याला असं म्हटलं जाते. कॅनडा बाल्सम म्हणा किंवा बाल्सम गम याच्यामध्ये वापरला जातो. आणि हा ज्या सायंटिस्टनं तयार केला किंवा ज्यांनी फर्स्ट टाइम हा सांगितला तो कोण आहे, निकोलस. सो याला निकोलस प्रिझम पण म्हणतात. ऍक्च्युअली बघा, ऑर्डिनरी लाईट घ्यायचा, निकोल प्रिझम मधून तुम्हाला पास करायचं. निकोल प्रिझम कशापासून बनलाय, कॅल्साइट दॅट इज CaCO3 आणि इट हॅव्हिंग बाल्सम गम. आणि कोणी तयार केला तर निकोलस नावाच्या सायंटिस्टने हा दिलेला आहे. सो इट कॉल्ड एज निकोल प्रिझम. हा स्पेशल प्रिझम आहे. ऍक्च्युअल मध्ये हा निकोल प्रिझम कसा राहतो माहिती आहे का, ऍक्च्युअल मध्ये सांगायचं झालं त्याचे 2 तुकडे असतात सपोज, आणि याला जॉईन केलेलं असतं कशाच्या मदतीनं, हे समजा एक तुकडा हा दुसरा तुकडा, आणि याला कशाच्या मदतीने जॉईन केलेलं असते, बाल्सम गमच्या मदतीने याला जॉईन केलेलं असते. अशा पद्धतीचा एक निकोल प्रिझम असतो सिंपल. या निकोल प्रिझम मधून तुम्ही काय ऑर्डिनरी लाईट पास केला जो ऑल पॉसिबल डायरेक्शन व्हायब्रेट्स होतो किंवा धावू शकतो. हा ऑर्डिनरी लाईट निकोल प्रिझम मधून पास केला. जसा तुम्ही याला पास करता तसा तुम्हाला या साईडला काय मिळते, या साईडला तुम्हाला जो लाईट मिळतो तो असतो प्लेन पोलराइज लाईट. म्हणजे हा जो लाईट आहे या साईडनं जो मिळालेला असेल, जे रेडिएशन तुम्हाला या साईडनं मिळाले असतील त्यांना काय म्हटलं जाते, प्लेन पोलराइज लाईट. बघा इकडून ऑर्डिनरी लाईट निकोल प्रिझम मधून पास झाल्याबरोबर आपल्याला काय मिळाला, प्लेन पोलराइज लाईट. प्लेन पोलराइजचं वैशिष्ट्य काय, ज्या डायरेक्शनने हा जाईल त्याच्या परपेंडिक्युलर डायरेक्शनने तो काय होईल, व्हायब्रेट्स होईल. हे काय, हे व्हायब्रेशन आहे. So very simple one. What is plane polarized light? The light which propagates in one direction and vibrates its perpendicular direction to the propagation. तयार कसा झाला, ऑर्डिनरी लाईट घेतला, कशामधून पास केला, निकोल प्रिझम. काय मिळाला, प्लेन पोलराइज लाईट आपल्याला इथं मिळालेला आहे. म्हणजे ऑप्टिकल आयसोमेरिझम मध्ये जो आपल्याला लाईट लागत होता, की ऑप्टिकल आयसोमर्स म्हणजे असे आयसोमर्स की ज्याचं बिहेवियर या प्लेन पोलराइज लाईट म्हणजे या लाईट विषयी त्याचं बिहेवियर चेंज होते. म्हणून आपण इथं काय पाहता, प्लेन पोलराइज लाईट. ऍक्च्युली प्लेन पोलराइज लाईट तयार कसा होतो, तर ही पद्धत आहे की ज्यामध्ये प्लेन पोलराइज लाईट तयार होतो. आपण तयार केलेला आहे सिंपल. नेक्स्ट आता काय असते बघा, आपल्याला प्लेन पोलराइज लाईट समजलेला आहे, नेमका कसा तयार होतो, काय असते, कशापासून तयार झाला. आता या प्लेन पोलराइज लाईटच्या विषयी नेमकं ऑप्टिकल आयसोमर्स कसं बिहेवियर दाखवते. तर बघा तुम्हाला काय करावं लागेल माहिती आहे का, सपोज आपण घेतला हा प्लेन पोलराइज लाईट आहे बघा, इट इज प्लेन पोलराइज लाईट. ओके, आणि बघा इथं काय करतो, याचं व्हायब्रेशन दाखवून देतो. हा प्लेन पोलराइज लाईट आहे. कसा व्हायब्रेट्स होतो सांगा, हा व्हायब्रेट्स होतो असं, हे याचं व्हायब्रेशन आहे, परपेंडिक्युलर डायरेक्शन टू द प्रोपोगेशन. याच्या मधात काय करायचं, आपण एक सॅम्पल ठेवायचा. एक ट्यूब घ्यायची आहे तुम्हाला, ठीक आहे, जनरली ट्यूब घ्या. इट इज वन ऑफ द ग्लास ट्यूब और पोलोरीमीटर ट्यूब म्हणू शकता. हे एक ट्यूब आहे, याच्यामध्ये आपण सॅम्पल भरला, हा याच्यामध्ये सॅम्पल भरलेला आहे, हा सॅम्पल आहे. आणि या सॅम्पल मधून काय पास केला तुम्ही, प्लेन पोलराइज लाईट पास केलेला आहे. यू हॅव टू पास प्लेन पोलराइज लाईट थ्रू द ट्यूब और पोलोरीमीटर. या ट्यूब मधून हा प्लेन पोलराइज लाईट आहे, हा ट्यूब मधून पास केला, ज्याच्यामध्ये काय टाकलेला आहे आपण, याच्यामध्ये भरलेला आपण सॅम्पल. आता इकडे बघा, हा प्लेन पोलराइज लाईट इथून निघालेला आहे. जर या प्लेन पोलराइज, हा जो प्लेन पोलराइज लाईट आहे या ट्यूब मधून पास केल्यानंतर, सॅम्पल मधून पास केल्यानंतर जर तुम्हाला याचं व्हायब्रेशन चेंज मिळालं, याचं व्हायब्रेशन कसं आहे बघा, ट्यूबच्या अगोदर परपेंडिक्युलर डायरेक्शन टू द प्रोपोगेशन, आणि याचं व्हायब्रेशन जर तुम्हाला चेंज मिळालं या प्लेन पोलराइज लाईटचं, सपोज कन्सिडर करा की हा प्लेन पोलराइज लाईट सॅम्पल मधून गेल्यानंतर याचं व्हायब्रेशन आपल्याला चेंज मिळालं, या साईडनं असं मिळालं. ओके, याचा अर्थ काय झाला बघा, या प्लेन पोलर लाईटचं व्हायब्रेशन जेव्हा हा प्लेन पोलर लाईट जेव्हा ट्यूब मधून पास केला आणि याचं व्हायब्रेशन आपल्याला चेंज मिळालं, कोण्या साईडनं मिळालेलं आहे, राईट साईडनं. पहिले कसा व्हायब्रेट होता, हा पहिले व्हायब्रेट असा होता, आता काय झालं, या साईडनं व्हायब्रेशन दाखवत आहे. म्हणजे कोण्या साईडनं तो त्याचं व्हायब्रेशन कोण्या साईडनं मूव्ह केलं, राईट साईडने याचं व्हायब्रेशन मूव्ह केलेलं आहे. म्हणजे या कंपाऊंड मध्ये या सॅम्पलनी काय केलेलं आहे, प्लेन पोलराइजला रोटेट केलेलं आहे. आणि प्लेन पोलराइजला रोटेट कोण्या साईडने केलंय बघा, पहिले असा व्हायब्रेट होत होता, आता असा व्हायब्रेट होत आहे. म्हणजे कोण्या साईडनं रोटेट केलं, राईट साईडनं रोटेट केलेलं आहे. म्हणजे या सॅम्पलनी या प्लेन पोलराइज लाईटला काहीतरी, या प्लेन पोलराइजच्या व्हायब्रेशन मध्ये काहीतरी चेंज आणला, आणि असा जो कंपाऊंड या प्लेन पोलराइजच्या व्हायब्रेशन मध्ये चेंज आणतो त्याला म्हणतात ऑप्टिकल आयसोमर्स. ओके, आणि
असा आयसोमर्स की जो या प्लेन पोलराइजला राईट साइडनं वळवते, म्हणून हा ऑप्टिकल आयसोमर्स आहे. पण याचा म्हटल्या जाते डेक्स्ट्रो रोटेटरी आयसोमर, किंवा हा जो सॅम्पल आहे या सॅम्पलला म्हटलं जाते डेक्स्ट्रो रोटेटरी कंपाऊंड. सो व्हॉट इज डेक्स्ट्रो रोटेटरी कंपाऊंड और डेक्स्ट्रो रोटेटरी आयसोमर? द आयसोमर ऑफ द कंपाऊंड which rotate plane polarized light towards right side called as डेक्स्ट्रो रोटेटरी आयसोमर और डेक्स्ट्रो रोटेटरी कंपाऊंड. डेक्स्ट्रो म्हणजे राईट साइडने जो रोटेट करतो, याला कशाने डिनोट करतात? डेक्स्ट्रो रोटेटरी आयसोमर और डेक्स्ट्रो रोटेटरी कंपाऊंड डिनोटेड बाय कैपिटल डी और स्मॉल डी और प्लस. ओके, या पद्धतीने तुम्ही डेक्स्ट्रो रोटेटरी आयसोमर्स किंवा डेक्स्ट्रो रोटेटरी सबस्टन्सला काय करू शकता? डिनोट करू शकता. सिंपल आहे. प्लेन पोलराइज लाईट घ्यायचा, त्याला सॅम्पल मधून पास करायचं. सॅम्पल मधून पास केल्यानंतर जर त्याचं व्हायब्रेशन आणि रोटेट केलं राईट साइडनी, ऑफकोर्स रोटेशन चेंज केलेलं आहे, या प्लेन पोलर लाईट मध्ये काहीतरी चेंज आलेला आहे म्हणून ऑप्टिकल आयसोमर्स आहे. आणि यांनी काय केलं इथं की याचं व्हायब्रेशन राईट साइडनी रोटेट केलेलं आहे, म्हणून याला काय म्हणतात? याला म्हटलं जाते डेक्स्ट्रो रोटेटरी सबस्टन्स और डेक्स्ट्रो रोटेटरी सबस्टन्स और डेक्स्ट्रो रोटेटरी आयसोमर. ओके, डिनोटेड बाय डी और स्मॉल डी और प्लस. ओके, हा झालाय. असं होऊ शकते, लक्ष द्या. नेक्स्ट कंडिशन, जर सपोज पुन्हा आपण काय सेकंड कंडिशन घेतली, प्लेन पोलराइज लाईट घेतला, सॅम्पल मधून पास केला, आणि जसं या सॅम्पल म्हणजे ट्यूब मध्ये जो सॅम्पल आहे त्याच्यामधून पास केला, आणि तुमच्या असं लक्षात आलं की हे जे प्लेन पोलराइज लाईटचं जे व्हायब्रेशन आहे ते जर सपोज या पद्धतीनं जर रोटेट केलं किंवा या पद्धतीनं जर ते व्हायब्रेशन दिसत असेल, तर याचा अर्थ काय झाला? बघा, पहिले व्हायब्रेशन असं आहे परपेंडिक्युलर डायरेक्शन, आता काय झालं माहिती आहे का? व्हायब्रेशन या पद्धतीनं असं चेंज झालेलं आहे. म्हणजे हे कोण्या साइडनं व्हायब्रेशन रोटेट केला गेलं? लेफ्ट साइडने, और अँटी क्लॉकवाईज म्हणू शकता तुम्ही त्याला. म्हणजे याचा अर्थ काय झाला? द कंपाऊंड विच रोटेट प्लेन पोलराइज लाईट टुवर्ड्स लेफ्ट साइड, देन इट इज ऑल्सो ऑप्टिकल आयसोमर्स. पण याने लेफ्ट साइडनं रोटेट केलंय म्हणून याचं नाव आहे लिओ रोटेटरी आयसोमर, किंवा तुम्ही याला म्हणू शकता लिओ रोटेटरी कंपाऊंड. सो व्हॉट इज लिओ रोटेटरी कंपाऊंड? द लिओ रोटेटरी कंपाऊंड इट इज ऑप्टिकली ऍक्टिव्ह विच रोटेट प्लेन पोलराइज लाईट टुवर्ड्स लेफ्ट साइड और अँटी क्लॉकवाईज कॉल्ड एज लिओ रोटेटरी सबस्टन्स. आणि हा कशाने डिनोट केला जातो? कॅपिटल एल और स्मॉल एल और मायनस. ओके, तर या पद्धतीने तुम्ही ऑप्टिकल आयसोमर्स तुम्हाला दोन पद्धतीचे मिळतात. एक मिळतो डेक्स्ट्रो रोटेटरी, एक मिळतो लिओ रोटेटरी. म्हणजे हे जे सॅम्पल आहेत हे काय करत आहेत बघा, त्या प्लेन पोलराइजचं जे रोटेशन आहे, एक तर राईट साइडनं रोटेट करतात, एक तर लेफ्ट साइडनी रोटेट करतात. आणि जो राईट साइडनं रोटेट करतो तो डेक्स्ट्रो रोटेटरी, आणि जो लेफ्ट साइडने याचं व्हायब्रेशन रोटेट करतो त्याला काय म्हणतात? लिओ रोटेटरी. म्हणजे या सॅम्पलची काय टेंडन्सी आहे? या सॅम्पलची टेंडन्सी आहे की या प्लेन पोलराइज लाईटला कोणत्यातरी साइडनं रोटेट करणे, एक तर राईट साइडला एक तर लेफ्ट साइडला. आणि या टेंडन्सीमुळे त्याचे ऑप्टिकल आयसोमर्स तयार होतात, त्यांना म्हटलं जाते डेक्स्ट्रो रोटेटरी किंवा लिओ रोटेटरी. ओके, व्हेरी सिंपल फेनॉमेनॉन आहे. जर सपोज तुमच्या असं लक्षात आलं की प्लेन पोलराइज लाईटला जर तुम्ही सॅम्पल मधून पास केलं आणि सॅम्पल मधून पास केल्यानंतर तुम्हाला व्हायब्रेशन असं मिळालं, म्हणजे याचा अर्थ काय बघा, जसं प्लेन पोलराइज लाईटचं इनिशियल व्हायब्रेशन होतं तसंच आपल्याला नेक्स्ट सॅम्पलच्या नंतर पण तसंच व्हायब्रेशन मिळालं. याचा अर्थ काय? या ट्यूब मध्ये जो सॅम्पल आहे तो काय? ऑप्टिकली इनॅक्टिव्ह. ओके, हा आहे ऑप्टिकली इनॅक्टिव्ह कंपाऊंड, की ज्याने व्हायब्रेशन कोणत्याही प्रकारचं रोटेट केलेलं नाही, ऑप्टिकली इनॅक्टिव्ह कंपाऊंड आहे. ओके, आता हे नेहमी लक्षात ठेवायचं तुम्ही की एखादा कंपाऊंड ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे की नाही हे तुम्ही थेरॉटिकली कुठेच सांगू शकत नाही. तुम्हाला काय करावं लागेल? जर समजा मी तुम्हाला म्हटलं की ओके हा एक सॅम्पल घ्या, लॅबोरेटरीमध्ये आता एक सॅम्पल दिला मी तुम्हाला आणि विचारलं हा ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे का, तर तुम्ही हा बघून किंवा याच्या काही फिजिकल प्रॉपर्टीज बघून याला सांगू शकत नाही हा ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे का. तुम्हाला एक्सपेरिमेंट बेस, लॅबोरेटरीमध्ये एक्सपेरिमेंट बेसच सांगावं लागेल की हा ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे की नाही. कसं काय करायचं? हा सॅम्पल घ्यायचा, या ट्यूब मध्ये भरायचा, आणि या ट्यूब मध्ये भरल्यानंतर त्याच्यावर प्लेन पोलराइज लाईट टाकायचे आणि त्याचं व्हायब्रेशन चेक करायचं. यांनी जर प्लेन पोलराइजचं व्हायब्रेशन जर रोटेट केलं, मे बी राईट साइड ऑर लेफ्ट साइड, देन इट इज ऑप्टिकली ऍक्टिव्ह. पण तुम्ही थेरॉटिकली असं कुठेही सांगू शकत नाही. हातात घेतला आणि सांगितलं हा कंपाऊंड ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे, डेक्स्ट्रो आहे की लिओ आहे. तुम्हाला काय करावं लागेल? तिथं एक्सपेरिमेंट बेसच सांगावं लागेल, एक्सपेरिमेंट परफॉर्म करावाच लागेल, लॅबोरेटरीमध्ये जावंच लागेल, तरच तुम्ही सांगू शकता की कंपाऊंड ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे की ऑप्टिकली असा इनऍक्टिव्ह आहे. ओके, हे झालं इथं. आता आपण बघितलं की एखादा कंपाऊंड
हा ऑप्टिकली ऍक्टिव्ह असेल की ऑप्टिकली इनऍक्टिव्ह असेल. पण आता मेन प्रश्न आणखी येतो की सपोज माझ्याकडे दोन कंपाऊंड आहेत. सपोज हा आहे एक कंपाऊंड ज्याला आपण नाव देऊ ए, एक दुसरा सॅम्पल घेऊ, दुसरा कंपाऊंड घेऊ आपण, हा आहे बी. आणि आपण काय म्हटलं, हे दोन्ही ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहेत. आपण याच्यावर एक्सपेरिमेंट परफॉर्म केले असतील. ओके, समजा कन्सिडर करा की हा ए जो आहे, हा ए सपोज कन्सिडर करा की बॉम्बे. ओके, हा बॉम्बेच्या लॅबोरेटरीत आपण ए चेक केलेला आहे. आणि कन्सिडर करा हा जो आहे हा नागपूरच्या लॅबोरेटरीत आपण चेक करणार. ओके, सपोज कन्सिडर करा आपल्याकडे दोन ठिकाणी लॅबोरेटरीज आहेत, एक बॉम्बे आहे एक नागपूर आहे. आपण काय केलं माहिती आहे का, सपोज हा जो सॅम्पल आहे ए नावाचा सॅम्पल हा बॉम्बे, ओके मुंबई जो आहे आपली, त्याला आपण तिथं चेक केलेलं आहे, हा नागपूरच्या लॅबोरेटरीमध्ये चेक केलेला आहे. आता आपण हे वेगवेगळ्या लॅबोरेटरी चेक केलेले सॅम्पल आहे. आता मेन प्रश्न हा येतो की तुम्हाला जर असं कोणी विचारलं की हा ए जास्त ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे की हा बी जास्त ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे, कसं सांगणार? आता ए ऑप्टिकली ऍक्टिव्ह जास्त आहे की बी, दोन्ही ऑप्टिकली ऍक्टिव्ह, पण कोण जास्त ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे कशावर डिपेंड करेल? तर ऑफकोर्स लक्षात ठेवा, ऑप्टिकली ऍक्टिव्ह जास्त कोण असेल की जो, ओके लक्ष द्या, हे बघा ऑप्टिकली ऍक्टिव्ह म्हणजेच काय की त्यांनी तो प्लेन पोलर लाईट काय केला पाहिजे, रोटेट केला पाहिजे, एक तर लेफ्ट साइड एक तर राईट साइड. हे बघा हे लेफ्ट साइडने रोटेट केलाय. किंवा ऑप्टिकली ऍक्टिव्ह काय करेल, हा काय करेल राईट साइडने रोटेट करेल. आता जो कंपाऊंड प्लेन पोलराइज लाईटला जास्त प्रमाणात रोटेट करेल, म्हणजे हा जो अँगल आहे, हा अँगल थिटा म्हणू शकता तुम्ही याला, हा अँगल ज्या कंपाऊंडचा जास्त मिळेल तो कंपाऊंड जास्त ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे. सिंपल आहे बघा. माझ्याकडे ए आणि बी दोन कंपाऊंड होते वेगवेगळ्या लॅबोरेटरीत, आपण त्यांना चेक केलं, दोन्ही ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहेत. मेन प्रश्न आला की ए जास्त ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे की बी जास्त ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे. तर हे कसे ओळखतात, तर ए आणि बी याच्यापैकी जो जास्त डिग्री ऑफ रोटेशन किंवा जो जास्त, ज्याचा थिटा जास्त असेल तो जास्त ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे, किंवा ज्यांनी जास्त प्रमाणात रोटेट केलं असेल प्लेन पोलराइजला लेफ्ट साइड किंवा राईट साइड, तो काय असेल जास्त ऑप्टिकली ऍक्टिव्ह असेल. पण डिफिकल्टी काय आहे माहिती आहे का, लक्ष द्या. ए आणि बी ची ऑप्टिकली ऍक्टिव्हिटी चेक करताना, ए आणि बी जेव्हा मला कम्पेअर करायचं आहे तेव्हा मला ए आणि बी चं जे सॅम्पलचं जे प्रमाण आहे हे सारखंच घ्यावं लागेल ट्यूब मध्ये. आणि या ट्यूबची जी लेंथ आहे ही पण कशी राहील, सेम राहील, तरच मी या दोघांचं कंपॅरिझन करू शकतो. नाही तर मी ए चं कन्सन्ट्रेशन वेगळं घेतलं, बी चं कन्सन्ट्रेशन या ट्यूब मध्ये वेगळं घेतलं, एच्या वेळेस या ट्यूबची लेंथ वेगळी घेतली किंवा बीच्या वेळेस जर ट्यूबची लेंथ जर वेगळी घेतली तर मी यांना कम्पेअर करू शकत नाही. म्हणून दोन कंपाऊंडला जर कंपॅरेटिव्ह तुम्हाला कोण जास्त ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे तर याच्यासाठी एक फॉर्म्युला प्रोव्हाइड केला जातो. पण हे लक्षात ठेवायचं, कंपॅरेटिव्ह म्हणजे दोघांना कम्पेअर करताना ऑप्टिकली ऍक्टिव्ह कोण जास्त हे कम्पेअर करताना तुम्हाला त्याचं कन्सन्ट्रेशन आणि या ट्यूबची लेंथ सेम ठेवावी लागते. म्हणून काय असते माहिती आहे का की ऑप्टिकली ऍक्टिव्ह कोण जास्त आहे, किती प्रमाण आहे, तर हे फाइंड आउट करताना यू हॅव टू फाइंड आउट वन ऑफ द फॉर्म्युला, टेकिंग वन ऑफ द फॉर्म्युला दॅट इज अल्फा, दॅट इज डिग्री ऑफ रोटेशन इक्वल टू थिटा, दॅट इज अँगल. ओके, कोण्या अँगलनी रोटेट केलेला आहे रिस्पेक्टिव्ह काय असेल, काय फिक्स ठेवावं लागेल, लेंथ, ट्यूब लेंथ आणि काय कन्सन्ट्रेशन. म्हणजे लक्ष द्या, हा फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युल्यामध्ये जर मला ए आणि बी जर कम्पेअर करायचं असेल कोण जास्त ऑप्टिकली ऍक्टिव्ह, तुम्ही काय काढायचं त्याचा अल्फा. अल्फा इज द डिग्री ऑफ रोटेशन, कोण जास्त रोटेट केलेला आहे तर काय घ्यावं लागेल, अँगल्स. दोघांनी आता ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे तर हा रोटेट करेल प्लेन पोलरला, एक तर लेफ्ट साइड एक तर राईट साइड, काय क्रिएट करेल, अँगल क्रिएट करेल. आणि हा अँगल इथे लिहिला आपण, आणि विथ रिस्पेक्टिव्ह काय लेंथ आणि काय सी. आपल्याला हे लक्षात ठेवा, क्लिअर करावं लागेल. कंपॅरिझन करताना या दोघांचंही सॅम्पल घेताना किंवा कंपॅरिझन या दोघांना करताना जे ट्यूब वापरावी लागेल त्याची लेंथ आणि याचं कन्सन्ट्रेशन, या दोघांचंही कन्सन्ट्रेशन काय करावं लागेल, फिक्स करावं लागेल. जनरली कन्सन्ट्रेशन काय घेतात 1 ग्रॅम पर ml आणि लेंथ जनरली तुम्ही 1 डेसिमीटर ठेवू शकता. ओके, 1 dm लेंथ ठेवू शकता. आणि कन्सन्ट्रेशन जनरली काय घेतात 1 ग्रॅम पर ml. ओके, हे सिंपल तुम्ही काय करू शकता कन्सन्ट्रेशन मध्ये घेऊ शकता. ओके, म्हणजे मला ए किती घ्यायचं, ए आणि बी पण चेक करताना किती घ्यायचं 1 ग्रॅम पर ml, आणि बी पण किती घ्यायचं चेक करताना 1 ग्रॅम पर ml, आणि या ट्यूबची लेंथ किती ठेवणार मी 1 dm. ओके, सो व्हेरी सिंपल वन, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. हा फॉर्म्युला आहे की जो सांगते तुम्हाला कोण जास्त ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे, कोण कमी ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे. ओके, ते डिपेंड करेल डिग्री ऑफ रोटेशन. ओके, ठीक आहे. तर हे झालेलं आहे. याच्यानंतर नेक्स्ट डिफिकल्टी काय येते बघा इथं,
की आपल्याला ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड समजला. ऑप्टिकली ऍक्टिव्ह म्हणजे विच रोटेट प्लेन पोलराइज्ड लाईट टुवर्ड्स लेफ्ट साइड और राइट साइड. ओके, जो राइट साइडनं रोटेट करेल तो डेक्स्ट्रो, जो लेफ्ट साइडनं रोटेट करेल तो लिओ. ओके, कशाने डिनोट करतात हे माहिती पडलं. पण आपला एक मेन प्रश्न आणखी पण येतो ना की प्रत्येकच कंपाऊंड ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे का. जसं मी याच्यामध्ये वॉटर भरलं, ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे का. याच्यामध्ये मी ग्लुकोज भरला, ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे का. याच्यामध्ये मी सुक्रोज भरला, ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे का. ओके, याच्यामध्ये मी अल्कोहोल भरला, ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे का. तर कोणता कंपाऊंड ऑप्टिकली ऍक्टिव्ह असतो आणि कोणता कंपाऊंड ऑप्टिकली ऍक्टिव्ह नाही याच्यासाठी काही कंडिशन्स फॉलो करायच्या आहेत. प्रत्येकच कंपाऊंड हा ऑप्टिकली ऍक्टिव्ह नसतो आणि ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड म्हणजे ते रेअर किंवा कमी प्रमाणात ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड्स आहेत. मग आता प्रत्येक कंपाऊंड ऑप्टिकली ऍक्टिव्ह नाहीये, तर मग अशा कोणत्या प्रॉपर्टीज आहेत की ज्याच्यामुळे तो ऑप्टिकली ऍक्टिव्ह असतो. ओके, तर याच्यासाठी एखादा कंपाऊंड ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे की नाहीये त्याच्यासाठी आपण काही प्रॉपर्टीज पाहू की तर त्या प्रॉपर्टीज जर त्या कंपाऊंडने फॉलो केल्या तर तो कंपाऊंड काय बनेल, ऑप्टिकली ऍक्टिव्ह. पुन्हा ऑप्टिकली ऍक्टिव्ह म्हणजे काय नेमकं, प्लेन पोलराइज्ड लाईटचं जे व्हायब्रेशन आहे हे एक तर तो राईट साइडला रोटेट करेल किंवा लेफ्ट साइडला रोटेट करेल, हे लक्षात ठेवायचं नेहमी. ओके, तर आता ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड साठी कोणत्या म्हणजे कोणते सरळ सरळ कॅरेक्टरिस्टिक्स असणे आवश्यक आहे. तर पहिलं, कोणता कंपाऊंड ऑप्टिकली ऍक्टिव्ह असतो. तर सर्वात महत्वाचं, जो कंपाऊंड ऑप्टिकली ऍक्टिव्ह असतो तो अनसिमेट्रिकल असणे आवश्यक आहे. ओके, पहा ऑप्टिकली ऍक्टिव्ह कोणता असतो. ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड तोच असतो की जो कसा असतो, अनसिमेट्रिकल असतो. म्हणजे द कंपाऊंड विच इज अनसिमेट्रिकल मे बी इट इज ऑप्टिकली ऍक्टिव्ह. ओके, मे बी म्हटलं कारण त्याला आणखी कंडिशन्स फॉलो करायचे आहेत. तर लक्षात ठेवा, ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड कोणता असतो त्याची पहिली प्रॉपर्टी फॉलो केली पाहिजे, तो अनसिमेट्रिकल असला पाहिजे. नेमकं अनसिमेट्रिकल म्हणजे काय, तर अनसिमेट्रिकल म्हणजे त्या कंपाऊंड मध्ये ना प्लेन ऑफ सिमेट्री असायला पाहिजे ना पॉइंट ऑफ सिमेट्री असायला पाहिजे. आणखीन एक असते ऍक्सिस ऑफ सिमेट्री, पण ओके ते काही आपल्या सिलेबसला डिटेल नाही. पण त्या कंपाऊंड मध्ये प्लेन ऑफ सिमेट्री किंवा कोणत्याही प्रकारची जनरली आपण म्हणू शकतो त्याच्यामध्ये सिमेट्री असायला नको. तो कंपाऊंड इक्वल भागामध्ये कट व्हायला नको. कसं बघा, सपोज माझ्याकडे यच आहे, फॉर एक्झाम्पल आहे यच आहे, हा कसा आहे, याच्यामध्ये सिमेट्री आहे, याला मी दोन इक्वल भागामध्ये कट करू शकतो. म्हणजे हा सरळ सरळ काय असेल, सिंपल म्हणायचं झालं हा कसा असेल, ऑप्टिकली इनॅक्टिव्ह. सपोज माझ्याकडे ए असेल, हा कसा आहे, हा नॉर्मली या दोन्ही साईडला जर सेम घेतला तर हा कसा आहे, यालाही दोन इक्वल भागामध्ये कट करू शकता. हाही कसा आहे बघा, हाही कसा असेल, ऑप्टिकली इनॅक्टिव्ह. ओके, सपोज माझ्याकडे सी आहे, हाही दोन इक्वल भागामध्ये कट होते. ओके, माझ्याकडे ई आहे, नॉर्मली हा इक्वल भागामध्ये कट होते. म्हणजे जो कंपाऊंड इक्वल भागामध्ये कट होते तो सिमेट्रिकल असतो. आपल्याला काय पाहिजे, अनसिमेट्रिकल पाहिजे. अनसिमेट्रिकल म्हणजे नेमका कसा, माझ्याकडे डी आहे बघा बरं. तर हा जो डी आहे स्मॉल अल्फाबेट मध्ये, हा इक्वल भागामध्ये कुठं कट होते का, याला कट करून पहा, इक्वल भागामध्ये कट होते, हा अनसिमेट्रिकल आहे. सो म्हणजे याचा अर्थ काय, इथं आपल्याला असे कंपाऊंड घ्यावे लागतील की जे अनसिमेट्रिकल असतील. एक्झाम्पल घेऊ आपण अनसिमेट्रिकलचं. सपोज माझ्याकडे आहे एक कंपाऊंड असा CH3 CH2OH OH and H. बघा बघा, हा कंपाऊंड पहा बरं तुम्ही, कोणत्या इक्वल भागामध्ये किंवा याला तुम्ही कट करू शकता का, याच्यामध्ये कोणती सिमेट्री असेल का. याच्यामध्ये कोणती सिमेट्री आपल्याला सापडत नाही. म्हणून असे जे कंपाऊंड्स असतात की त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची सिमेट्री नसते, जनरली प्लेन ऑफ सिमेट्री किंवा तुम्ही पॉइंट ऑफ सिमेट्री म्हणू शकता, तो कंपाऊंड कसा असतो, अनसिमेट्रिकल. आणि अनसिमेट्रिकल कंपाऊंड मे बी काय असतात, ऑप्टिकली ऍक्टिव्ह. आणि जर कंपाऊंड अनसिमेट्रिकल असेल तर त्याला म्हणतात कायरल कंपाऊंड. लक्ष द्या, एखादा कंपाऊंड अनसिमेट्रिकल असेल, ओके, तर तुम्ही त्याला काय म्हणू शकता, कायरल कंपाऊंड. ओके, म्हणजे कंपाऊंड कसा असला पाहिजे, कायरल असला पाहिजे. म्हणजे पहिली प्रॉपर्टी काय, कंपाऊंड मस्ट बी कायरल कंपाऊंड. ओके, नेक्स्ट सेकंड कंडिशन काय फॉलो केली पाहिजे तरी, किंवा तो अनसिमेट्रिकल असला पाहिजे म्हटलं चालेल तुम्ही. सेकंड कंडिशन लक्ष द्या, सेकंड कंडिशन आहे की कंपाऊंड मध्ये एक तरी काय पाहिजे, एक कायरल सेंटर पाहिजे. कायरल सेंटर म्हणजे काय, तर कंपाऊंड मध्ये एक तरी असिमेट्रिक कार्बन पाहिजे. लक्ष द्या, पहिली कंडिशन वेगळी, अनसिमेट्रिकल असणे म्हणजे तो कायरल कंपाऊंड असला पाहिजे. कायरल सेंटर वेगळा. कायरल कंपाऊंड आणि कायरल कंपाऊंड इज रिलेटेड टू सिमेट्री. सिमेट्री आहे की अनसिमेट्री, कायरल कंपाऊंड अनसिमेट्रिकल असले पाहिजे. तर कायरल सेंटर म्हणजे काय, कायरल सेंटर मीन्स द कंपाऊंड having at least one asymmetric carbon atom.
किंवा कायरल सेंटर कशाला म्हणतात किंवा असिमेट्रिक कार्बन ॲटम कशाला म्हणतात. तर असा कार्बन की जो 4 डिफरंट ॲटम्स किंवा ग्रुपला अटॅच असेल, जसं ए बी डी आणि ई. लक्ष द्या, हा जो कार्बन आहे हा कार्बन 4 डिफरंट ॲटम्स किंवा ग्रुपला जर अटॅच असेल तर या कार्बनला काय म्हणतात, याला म्हणतात कायरल सेंटर और कायरल कार्बन ॲटम और असिमेट्रिक कार्बन ॲटम. इट इज डिनोटेड बाय ॲस्टरिस्क. याला ॲस्टरिस्कनी डिनोट केला जाते. एक एक्झाम्पल घेऊन पण सांगू शकतो आपण. क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन आणि फ्लोरीन. बघा बरं, हा जो कार्बन आहे हा कायरल सेंटर आहे. कायरल सेंटर असणे म्हणजे काय, असा कार्बन की जो डिफरंट ॲटम्स किंवा ग्रुपला अटॅच असेल त्याला कायरल सेंटर म्हणा किंवा असिमेट्रिक कार्बन म्हणा. असा एक तरी कार्बन ॲटम कंपाऊंड मध्ये असणे आवश्यक आहे, तरच तो कंपाऊंड काय आहे, ऑप्टिकली आयसोमर. जनरल आहे बरं, असे काही कंपाऊंड्स आहेत की ज्याच्यामध्ये हा कार्बन नाही पण तरी ते ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहेत. पण जनरल म्हणत आहे आपण किंवा काय असणे आवश्यक आहे, अनसिमेट्रिकल असणे आवश्यक आहे. नंतर काय असणे, कायरल सेंटर असणे आवश्यक आहे. व्हॉट इज कायरल सेंटर, वन ऑफ द कायरल सेंटर असणे आवश्यक आहे. म्हणजे काय की असा कार्बन की जो डिफरंट ॲटम्स किंवा ग्रुपला अटॅच आहे. बघा हा कार्बन एक फ्लोरीनला अटॅच आहे, आयोडीन, ब्रोमीन आणि क्लोरीन. चारही डिफरंट आहेत. कशाने डिनोट करतात, हा ॲस्टरिस्कनी डिनोट केला जातो आणि यालाच काय म्हणतात, कायरल सेंटर ऑफ असिमेट्रिक कार्बन. म्हणजे बघा, पहिली कंडिशन तो कायरल कंपाऊंड असला पाहिजे, तो अनसिमेट्रिकल असला पाहिजे. दुसरा त्याच्यामध्ये कायरल सेंटर असला पाहिजे. कायरल सेंटर मीन्स असिमेट्रिक कार्बन ॲटम त्याच्यामध्ये असणे आवश्यक आहे. हा झाला 2 कंडिशन. तिसरी कंडिशन काय म्हणणार आपण की कंपाऊंड ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे. तर लक्षात ठेवा, तिसरा आहे की त्या कंपाऊंडनी काय दाखवायला पाहिजे, तो कंपाऊंड नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज रिलेशनशिप. हा सर्वात महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. काय असलं पाहिजे त्या कंपाऊंड मध्ये, त्या कंपाऊंडने दाखवायला पाहिजे नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज रिलेशनशिप. ओके, पहा हे 2 आपल्याला समजले. तिसरी कंडिशन बघा काय म्हणतो, नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज रिलेशनशिप त्या कंपाऊंडने दाखवली पाहिजे. आता मिरर इमेज म्हणजे काय, सकाळी उठल्याबरोबर आपण आरशापुढे उभे राहतो आणि जो आपला मिरर असेल त्या मिरर पुढे उभे राहिल्याबरोबर जे आपल्याला इमेज मिळते त्याला आपण म्हणतो मिरर इमेज. ओके, म्हणजे मिरर मध्ये जे आपल्याला इमेज दिसत असेल त्याला आपण मिरर इमेज म्हणतो. पण इथं काय आहे, नॉन सुपर इम्पोजेबल. याच्या अगोदर मी तुम्हाला काय सांगतो, सुपर इम्पोजेबल म्हणजे काय आणि मग सांगेन तुम्हाला नॉन सुपर इम्पोजेबल म्हणजे काय. मिरर इमेज तर तुम्हाला माहितीये, आपण बघणार पहिले काय मिरर इमेज पहिले कोणती बघणार, सुपर इम्पोजेबल कशाला म्हणतात बघा. ओके, कन्सिडर करा हा हँड लेफ्ट हँड आहे, याच्यामध्ये इथं मिरर आहे. इथं जर आपण मिरर इमॅजिन करत असाल तुम्ही, इथं मिरर इमॅजिन कन्सिडर करा. इथं मिरर जर असेल तर याची इमेज कशी असेल, हे बघा ही झाली इमेज. लक्ष द्या, व्हेरी सिंपल. हा मिरर, हा ऑब्जेक्ट, हा मिरर आणि इथं काय असेल, हा मिरर इमेज. आता बघा हा ऑब्जेक्ट आहे, ही इमेज आहे. हे दोघं एकमेकांवर फिक्स्ड बसतात. ओके, एकमेकांवर फिक्स जर बसत असेल म्हणजे ऑब्जेक्ट आणि इमेज जर एकमेकांवर फिक्स बसत असतील तर यांना काय म्हटलं जाते, यांना म्हटलं जाते सुपर इम्पोजेबल मिरर इमेज रिलेशनशिप. नाउ इट इज सुपर इम्पोजेबल. आपल्याला काय पाहिजे, आपल्याला नॉन सुपर इम्पोजेबल पाहिजे. म्हणजे याचा अर्थ इमेज आणि ऑब्जेक्ट एकमेकांवर फिक्स बसायला नकोत. मग आता कसं बघा, पुन्हा हात हँड आहे, इथं हा जर आपण हँड घेतला, इथं जर आपण मिरर कन्सिडर केला, इथं मिरर कन्सिडर, ओके, तर याची इमेज अशी मिळेल. आणि ही जर याची इमेज मिळत असेल तर ही इमेज आहे, हा ऑब्जेक्ट आहे. मी काय करतो, हा असा घेतो आणि याच्यावर ठेवण्याचा प्रयत्न करतो. मी जर असा ठेवत असेल तर तुमच्या लक्षात येते हे एकमेकांवर फिक्स बसत नाही. हे बघा, हे आहे फिक्स बसले का नाही. याचा अर्थ काय झाला, हे काय आहे, नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज रिलेशनशिप. म्हणजे असे कंपाऊंड की जे नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज रिलेशनशिप दाखवत असतील, ज्याच्यामध्ये कायरल सेंटर असेल आणि जे अनसिमेट्रिकल किंवा कायरल कंपाऊंड्स असतील ते काय आहेत, ते असतात ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड्स. ओके, सिंपल. तर ह्या 3 त्याच्यामध्ये कंडिशन्स असणे आवश्यक आहेत. चला लक्ष द्या. तर हे असतात कंपाऊंड्स. आता हे आहेत ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड जे मी तुम्हाला इथं सांगितलेले आहेत. याच्यामध्ये आपल्याला काही टर्म्स पाहायचे आहेत ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड्स मध्ये. नेमक्या कोणत्या त्या टर्म्स मी तुम्हाला 1 बाय 1 सांगणार आहे. जसं आपल्याला इनॅन्शिओमर्स पाहायचे, डायस्टेरियोमर्स पाहायचे, मिझोमर्स जे आहेत किंवा मिझो कंपाऊंड्स पाहायचे आहेत. ओके, त्याच्या अगोदर ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड्स आपण बघू किंवा ह्या जे 3 प्रॉपर्टीज आहेत त्या 3 प्रॉपर्टी कशा फॉलो होतात बघा. लक्ष द्या, एक एक्झाम्पल घेऊ. आपल्याकडे आहे 2 क्लोरोब्युटेन. सिंपल एक्झाम्पल घेऊ. काय,
2-chlorobutain. बघा बरं, कार्बन CH3 Cl CH3 C2H5 आणि इथं घेऊ आपण H. हा कोण आहे? 2-क्लोरो. बघा 1 2 क्लोरो आणि इकडे 2 आहेत 1 2 3 4 2-chlorobutain. हा आहे कंपाऊंड. ओके, याच्यामध्ये असिमेट्रिक कार्बन ॲटम आहेच ऑफकोर्स. हा इट इज असिमेट्रिक कार्बन. वाय असिमेट्रिक कार्बन? इट इज अटॅच्ड टू डिफरंट ॲटम्स ऑर ग्रुप. हायड्रोजन, इथिल, मिथिल आणि Cl. हा पहिले प्रॉपर्टीज पाहू या कंपाऊंड मध्ये. पहिली प्रॉपर्टी, हा अनसिमेट्रिकल आहे. ओके, कायरल कंपाऊंड आहे ऑफकोर्स आहे, कारण याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची सिमेट्री नाहीये. त्याच्यानंतर याच्यामध्ये एक तरी असिमेट्रिक कार्बन ॲटम आहे. हा बघा, हा असिमेट्रिक कार्बन आहे कारण चारही ॲटम्स आणि ग्रुप डिफरंट आहेत. आता नेक्स्ट कंडिशन काय आहे, याची मिरर इमेज बघू आपण कशी राहते. बघा बरं, मिरर इमेज कशी राहील? हा मिरर आहे. सो मिरर इमेज, कार्बन इथं कोण येणार? सी. इथं कोण येईल? बघा CH3. इथं या कंडिशन मध्ये कोण आहे? C2H5 आणि इथं कोण गेला? इथं हायड्रोजन. ओके, या कंडिशन्स मध्ये आपण घेतलेले आहेत. बघा बरं, आता कन्सिडर करा की हा एक कंपाऊंड, हा काय आहे? सपोज कन्सिडर करा हा आहे 2-chlorobutain. हा काय आहे? हा पण आहे 2-chlorobutain. ओके, हा पण 2-chlorobutain, तो पण 2-chlorobutanच आहे. ओके, आता इकडे लक्ष द्या. हा जो कंपाऊंड आहे, या कंपाऊंड मध्ये आपल्याला प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या पाहायचे. हा अनसिमेट्रिकल आहे, देन एक कायरल कार्बन आहे, कायरल सेंटर आहे. नेक्स्ट काय? हा नॉन सुपर इम्पोजेबल दाखवतो का? नॉन सुपर इम्पोजेबल म्हणजे काय? हा कंपाऊंड असा घ्यायचा आहे आणि असा याच्यावर ठेवायचा आहे. हा कंपाऊंड जर तुम्ही असा घेत असाल, समजा ऑब्जेक्ट आहे, इकडली मिरर इमेज आहे. हा कंपाऊंड जर मी असा घेतला तर कार्बनवर कार्बन बसेल आणि हा कंपाऊंड असा घेऊन जर याच्यावर ठेवत असेल तर तुमच्या लक्षात येईल. बघा, याचा Cl लेफ्ट साइडला आहे. हा जर कार्बनवर कार्बन ठेवला तर हा Cl या साइडला जाईल. नंतर हा जो H आहे, याचा H या साइडला आहे. हा जर उचलून याच्यावर ठेवला तर हा H इकडे जाईल. आणि इकडे बघा C2H5 वर C2H5 सपोज येऊ शकतो, Cl वर Cl तिथं पण असेल, मॅच होणार नाहीये. याचा अर्थ काय झाला? हा कंपाऊंड जर मी याच्यावर उचलून ठेवत असेल तर ऑफकोर्स मी जर उचलून ठेवत असेल तर हा काय होत नाही, हा एकमेकांवर फिक्स बसत नाही. म्हणजे हा काय दाखवतो? नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज रिलेशनशिप. पण ऍक्च्युअल मध्ये कंपाऊंड असा उचलून याच्यावर ठेवायचा नसतो, हे सांगितलं जाते. पण ऍक्च्युअली आपल्याला काय करावं लागते माहिती आहे का? याला पहिले 180 डिग्रीनं रोटेट करावं लागेल आणि मग ठेवत असतात. ऍक्च्युअल कंडिशन ती आहे. पण जनरली आपण असं म्हणतो की आपल्याला एक समजण्यासाठी की हे दोन नॉन सुपर इम्पोजेबल आहे, ते सुपर इम्पोजेबल आहे, तर तुम्ही डायरेक्टली सांगू शकता याला घ्यायचं याच्यावर ठेवायचं. नॉर्मली काही कॉम्प्लिकेटेड कडे जायचं नाही, हा घ्यायचा याच्यावर ठेवायचा. ठेवल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की हा आणि हा एकमेकांवर फिक्स बसत नाही, म्हणजे हा नॉन सुपर इम्पोजेबल आहे. पण जर एक्झॅक्ट कंडिशन पाहायची असेल तुम्हाला, नेमकं काय, त्याला 180 न रोटेट करायचं. 180 रोटेट करणे म्हणजे काय? Cl खाली C2H5 वर, आणि याला जर रोटेट केलं तर सरळ असं रोटेट 180, हा CH3 इथे येईल, H इथे येईल. याचा अर्थ काय झाला की 180 न रोटेट करून जर मी याला ठेवत असेल तर CH3 वर इथं पहा 180 म्हटलं तर हा असा, आणि मग ठेवावा लागतो ऍक्च्युअली. म्हणजे Cl खाली आणि C2H5 वर, आणि सेम टाइम CH3 इकडे, H इथं. याचा अर्थ काय? CH3 आणि H एकमेकांवर फिक्स बसतील, पण Cl आणि C2H5 हे एकमेकांवर फिक्स बसत नाही. त्याही कंडिशन मध्ये 180 न रोटेट करून जरी तुम्ही याच्यावर ठेवत असाल तरी त्याही कंडिशन मध्ये हे नॉन सुपर इम्पोजच असतात. म्हणजे याचा अर्थ काय झाला की हा जो कंपाऊंड आहे हा ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे. कोणत्या? सर्व कंडिशन यांनी फॉलो केलेल्या आहेत. आणि जर मी आता म्हटलं की यांनी तिन्ही कंडिशन फॉलो केल्यात, हा जर ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे तर नेहमी लक्षात ठेवायचं. हा जर मी म्हटलं की हा इकडला हा डेक्स्ट्रो रोटेटरी आहे, तर ऑफकोर्स याची जी मिरर इमेज राहील ही काय राहील? लिव्हो रोटेटरी राहील. आता तुम्ही म्हणाल की हा डेक्स्ट्रो का बरं म्हटला, तर ऑफकोर्स मी याला डायरेक्टली नाही म्हणू शकत, पण असं म्हटलं जाते की जर हा डेक्स्ट्रो आहे तर याची मिरर इमेज काय राहील? लिव्हो राहील. जर मी म्हटलं हा लिव्हो आहे, लिव्हो रोटेटरी आहे, तर ऑफकोर्स हा काय राहील? हा डेक्स्ट्रो रोटेटरी राहील. आणि पहिले सांगितलं मी डायरेक्ट असं म्हणू शकत नाही थेरॉटिकली हा डेक्स्ट्रो आहे की लिव्हो आहे. याच्यासाठी मला काय करावं लागेल? ऑफकोर्स एक्सपेरिमेंटच करावा लागेल, तेव्हा मी सांगू शकेल हा डेक्स्ट्रो आहे की लिव्हो आहे. पण नॉर्मली मी असं म्हणणार, हा जर डेक्स्ट्रो आहे तर हा काय असेल? लिव्हो असेल. हा जर लिव्हो आहे तर हा काय असेल? डेक्स्ट्रो असेल. आता ह्या झाल्या ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड. या पद्धतीने त्यांनी त्याच्या प्रॉपर्टीज जर दाखवत असेल तो 3, तर तो काय असतो? ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड असतो. ओके, बरेचसे एक्झाम्पल घेऊ शकता तुम्ही. 2-chlorobutain आहे, लॅक्टिक ऍसिड असेल, नंतर ग्लुकोज असेल, बरेचसे कंपाऊंड्स आहेत की जे तुम्ही पाहू शकता की ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहेत की नाही आहेत. ओके,
याच्यानंतर आपल्याला इथं काही ऑप्टिकल आयसोमेरिझम मध्ये काही कंडिशन्स पाहायच्या आहेत. कोणत्या कोणते कंपाऊंड्स आहेत किंवा जे ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहेत किंवा इथं आपल्याला काही टर्म्स पाहायचे आहेत. कोणत्या बघा, पहिली टर्म पाहू आपण, काय आहे, इनॅन्शिओमर्स. ओके, इनॅन्शिओमर्स काय असतात किंवा इनॅन्शिओमर्स कशाला म्हणतात, तर लक्षात ठेवा पहिला पॉइंट, हा ऑप्टिकली ऍक्टिव्ह असतो. इनॅन्शिओमर्स और ऑप्टिकली ऍक्टिव्ह. सेकंड कंडिशन महत्वाची, ऑप्टिकली ऍक्टिव्ह म्हणजे त्यांनी पहिल्या कंडिशन त्या फॉलो केल्या. सेकंड कंडिशन हा काय करतो माहिती आहे, ऑप्टिकली ऍक्टिव्ह तर आहेच, याच्यामध्ये सर्व आहे, आणि ऑप्टिकली ऍक्टिव्ह म्हटल्यानंतर एक ऑप्टिकली ऍक्टिव्ह मधलीच एक कंडिशन लिहून देतो. हा काय दाखवतो, हा नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज रिलेशनशिप दाखवतो. ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे आणि नॉन सुपर इम्पोजेबल हे महत्वाचे कंडिशन पुन्हा लिहून दिली, कारण ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे तर नॉन सुपर इम्पोजेबल आहे. तर हा नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज रिलेशनशिप दाखवेल. हा काय असतो, इनॅन्शिओमर्स. सो इनॅन्शिओमर्स और ऑप्टिकली ऍक्टिव्ह विच शोज नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज रिलेशनशिप. ओके, तर हे असतात. ऍक्च्युअली एक्झाम्पल घेऊन सांगतो मी तुम्हाला नेमकी इनॅन्शिओमर्स कशाला म्हणतात. बघा, एक एक्झाम्पल घेऊ. हा आहे C2H5, हा आहे H, CH3. ओके, H C2H5 हा आहे, सरळ सरळ आपण घेतला. याला तुम्ही ब्युटेन टू ऑल म्हणू शकता. ओके, मिरर इमेज कसा राहील बघा, कार्बन OH, इथं काय असेल CH3, इथं C2H5 आणि इथं काय असेल, इथं असेल H. ओके, हा आहे असिमेट्रिक कार्बन, असिमेट्रिक कार्बन. याचं नाव 1 2 आहे, हा 1 2 आणि 3 4 म्हणजेच काय, ब्युटेन टू ऑल. आणि हा पण कोण आहे, ब्युटेन टू ऑल. ओके, नंतर आता हा पहा, लक्ष द्या, हा ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे आणि हे नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज रिलेशनशिप दाखवतात का. याला जर उचललं आणि याच्यावर ठेवायचं, आपल्याला माहिती 180 न रोटेट करतात, पण आपण डायरेक्टली सांगू, याला घ्यायचं याच्यावर ठेवायचं. लक्षात येईल, एकमेकांवर फिक्स बसत नाही. म्हणजे हे नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज रिलेशनशिप दाखवतात, म्हणून हे दोघं काय आहेत, ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहेत. आणि हे काय आहे, इनॅन्शिओमर्स काय असतात. आता बघा, मी जर म्हटलं हा डी आहे, तर ऑफकोर्स मी पहिलेच सांगितलं, हा जर डी आहे तर हा काय एल आहे, म्हणजे हा डेक्स्ट्रो रोटेटरी, हा लिव्हो रोटेटरी. इनॅन्शिओमर्सचं एक वैशिष्ट्य असते, लक्षात ठेवा, जे इनॅन्शिओमर्स असतात त्याच्यातला डेक्स्ट्रो, सपोज हा डेक्स्ट्रो आहे, म्हणजे तुम्हाला माहिती आहे प्लेन पोलरायझरला कोणा साईडनं रोटेट करेल, राईट साईडने. आणि जर मी असं म्हटलं फॉर एक्झाम्पल की हा डेक्स्ट्रो रोटेटर आहे, प्लेन पोलराइज लाईटला राईट साईडने वळवते आणि हा प्लेन पोलराइज लाईटला राईट साईडने वळवताना 30 डिग्रीनं रोटेट करत आहे. किती डिग्रीनं, 30 डिग्री. तर याचा काय अर्थ होतो की याची जे मिरर इमेज आहे, जो लिव्हो रोटेटरी आहे, हा पण काय करेल, प्लेन पोलराइज लाईटला लेफ्ट साईडनी रोटेट करेल. किती डिग्रीनी, -30 म्हणजे का लेफ्ट साईडला, सपोज आपल्यासाठी, म्हणजे हा लेफ्ट साईडने रोटेट करेल. किती डिग्रीनी, 30 डिग्रीनीच हा रोटेट करेल. म्हणजे बघा, डेक्स्ट्रो रोटेटरी कंपाऊंड, हा जर इनॅन्शिओमर, हे दोघं जर इनॅन्शिओमर्स आहेत, हा जर डेक्स्ट्रो आहे, हा राईट साईडला 30 डिग्रीनं रोटेट करेल. तर याचा जो इनॅन्शिओमर म्हणजे हा लिव्हो आहे, हा पण 30 डिग्रीनंच रोटेट करेल, पण कोणत्या साईडनं, लेफ्ट साईडनी रोटेट करेल. हे महत्वाचं इनॅन्शिओमर्स मध्ये, की इनॅन्शिओमर जे राहतात, तर इनॅन्शिओमर्स मध्ये जर त्याचा एक आयसोमर डेक्स्ट्रो असेल, तो जर एखादी 30 डिग्रीने जर रोटेट करत असेल राईट साईडला, तर त्याचा जो असेल दुसरा, तो पण 30 डिग्रीनेच रोटेट करतो. कोणत्या साईडला, लेफ्ट साईडला. हे काय असतात, हे एकमेकांचे काय असतात, इनॅन्शिओमर्स. ओके, व्हेरी सिंपल वन. हे असतात इनॅन्शिओमर्स. इनॅन्शिओमर्स तुम्ही फाइंड आउट करू शकता, ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहेत, नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज रिलेशनशिप दाखवतात. महत्वाचं काय, एक जर 30 न रोटेट करत असेल तर दुसरा पण 30 नच रोटेट करतो, पण लेफ्ट साईडनं. आता इथं आणखीन एक सांगून देतो मी तुम्हाला. जर सपोज मी काय केलं माहिती आहे का, हा जर 50% घेतला, समजा हा घेतला मी 50 ग्रॅम सॅम्पल मध्ये त्या, आणि हा पण किती घेतला, 50 ग्रॅम. म्हणजे हा 50 ग्रॅम आणि हा 50 ग्रॅम जर मी घेत असेल आणि त्या सॅम्पल मध्ये जर टाकत असेल, त्या सॅम्पल ट्यूब मध्ये जे आपण घेतले त्या ट्यूब मध्ये जर टाकत असेल, तर हा रोटेट करेल 50% राईट साईड, हा आहे 50% लेफ्ट साईड. म्हणजे हा 30 हा 30, दोघांचे प्रमाण किती घेतलं, 50-50. तर जे मिक्सचर भेटेल ते कसं भेटेल, ऑप्टिकली इनॅक्टिव्ह. तर ते आपण नंतर पाहणार की ऑप्टिकली इनॅक्टिव्ह नेमकं काय असते, त्याला काय म्हटलं जाते.
तर पण असे या पद्धतीनं तुम्ही याला 50-50% मध्ये जर घेत असाल इनॅन्शिओमर्सला, दोन इनॅन्शिओमर्स आहेत एकमेकाचे, आणि हे इनॅन्शिओमर जर 50-50% घेतलं, जे सॅम्पल आहे ते काय असते ऑप्टिकली इनॅक्टिव्ह, ते नंतर पाहणार आपण. पण हा लक्षात ठेवा, इनॅन्शिओमर्स म्हणजे काय, ऑप्टिकली ऍक्टिव्ह विच शोज नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज रिलेशनशिप. पहिले काय पाहिलं आपण, इनॅन्शिओमर्स जे ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहेत, नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज रिलेशनशिप दाखवतात. नेक्स्ट बघणार आपण डायोस्टिरिओमर्स कशाला म्हणतात. डायोस्टिरिओमर्स काय आहेत तर लक्षात ठेवा, डायोस्टिरिओमर जे ऑप्टिकली ऍक्टिव्ह असतील पण ते काय दाखवणार नाहीत, लक्षात ठेवा, ते मेन पॉइंट आहे याचा, नॉट शोज मिरर इमेजेस. हे एकमेकांच्या मिरर इमेजेस दाखवत नाहीत. म्हणजे याचा अर्थ काय, नॉट शोज मिरर इमेजेस म्हणजेच काय, मिरर इमेजेस नाही तर ते सुपर इम्पोजेबल आहेत की नॉन सुपर इम्पोजेबल आहेत हे काही आहे, पण ते मिरर इमेजेस दाखवत नाहीये. म्हणजे डायस्टिरिओमर्स मे बी ऑप्टिकली ऍक्टिव्ह और ऑप्टिकली ऍक्टिव्ह बट नॉट शोज मिरर इमेजेस. ज्या कंपाऊंड्स मध्ये बघा की जे ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहेत पण मिरर इमेजेस नसतात, त्यांना काय म्हणतात, डायोस्टिरिओमर्स. कसं बघा, एक्झाम्पल घेऊ आपण, एकदम लक्षात येईल तुमच्या, इझिली लक्षात येईल. बघा, CH3 इथे घेऊ आपण CH2OH, इथं घेऊ आपण OHEH, इथं आहे OHH. ओके, आणि एक दुसरा कंपाऊंड बघा, CH3 CH2OH OHH OHH. लक्ष द्या, काय झालं बघा बरं, इथं हे दोन कंपाऊंड आहेत, फर्स्ट अँड सेकंड. हे जे दोन कंपाऊंड आपण इथे लिहिलेले आहेत, हे बघा, पहिले तर बघणार आपण, हे कंपाऊंड जे आहेत ना दोन्ही, हे याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची सिमेट्री नाही. सेकंड कंडिशन, हे जे दोन कार्बन आहेत हे कसे आहेत, अनसिमेट्रिकल, दॅट इज कायरल सेंटर. म्हणजे हे ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहेत, हे ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहेत. याच्यानंतर आपल्याला पाहायचं नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज रिलेशनशिप दाखवतात का. जर यांनी नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज रिलेशनशिप दाखवली तर हे कोण आहे, हे इनॅन्शिओमर्स. पण आपल्या लक्षात येते की बघा, इथं CH3 इथं OH, इथं OH. ओके, पण डिफिकल्टी इथं आहे, इथं H आहे, इथं कोण आहे, OH आहे. म्हणजे जर सपोज कन्सिडर केला असतं की इथं जर मिरर आहे असा, आणि हा जर मिरर आपण कन्सिडर केला तर आपल्या लक्षात येते की हे दोन एकमेकांसोबत मिरर इमेजेस दाखवत नाहीत. का बरं, इथं OH तर इथं OH, पण इथं H तर इथं H यायला पाहिजे होता, काय आला OH. म्हणजे फर्स्ट कंपाऊंड अँड सेकंड कंपाऊंड डज नॉट शोज मिरर इमेजेस टुवर्ड्स ईच अदर, सो इट इज डायोस्टिरिओमर. लक्ष द्या, जे नॉन सुपर इम्पोजेबल किंवा मिरर इमेजेस दाखवतात, नॉन सुपर इम्पोजेबल असतात, ते असतात इनॅन्शिओमर्स. जे ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहेत पण जे मिरर इमेजेस स्वतः एकमेकांसोबत दाखवत नाहीत, त्यांना काय म्हणतात, डायास्टिरिओमर्स. ओके, ह्या झाल्या दोन कंडिशन्स. तिसरा कंपाऊंड पाहू आपण, कोणता तिसरा बघा, तिसरा इथं थर्ड आहे मिझो कंपाऊंड. आता मिझो कंपाऊंड्स कशाला म्हणतात, मिझो कंपाऊंड्स काय असतात माहिती आहे का. सर्वात पहिले तर हे ऑप्टिकली इनॅक्टिव्ह असतात. आता हे ऑप्टिकली इनॅक्टिव्ह का बरं आहे, तर सेकंड कंडिशन, कारण यांच्यामध्ये काय असते, सरळ यांच्यामध्ये सिमेट्री असते. इट मे हॅविंग प्लेन ऑफ सिमेट्री और एनी ऑफ द सिमेट्री. तर हे सिमेट्री असते, यांच्यामध्ये सिमेट्री असते, आणि म्हणूनच हे काय आहेत, ऑप्टिकली इनॅक्टिव्ह. ओके, पहा, मिझो कंपाऊंड्स काय, ऑप्टिकली इनॅक्टिव्ह आणि इट हॅविंग वन ऑफ द सिमेट्री. कसं बघा, एक्झाम्पल लक्ष द्या, व्हेरी सिंपल एक्झाम्पल, CH2OH CH2OH OHEH OH, सॉरी, हा एक कंपाऊंड आहे. हा कंपाऊंड कोणता आहे तर लक्ष द्या, पहिले सर्वात अगोदर आपण पाहणार की याच्यामध्ये हे दोन कायरल सेंटर आहेत. पण कायरल सेंटर आहेत पण याच्यामध्ये काय आहे, याच्यामध्ये सिमेट्री आहे. कोणती बघा, इट शोज. ओके, याच्यामध्ये जर तुम्ही प्लेन टाकत असाल, सो इट हॅविंग प्लेन ऑफ सिमेट्री. लेफ्ट साइड म्हणजे टॉप साइड आणि बॉटम साइड तुम्हाला दोन्ही पार्ट कसे मिळतात, सेम. सो इट हॅविंग प्लेन ऑफ सिमेट्री, म्हणून हा काय आहे. आणि आपण म्हटलं तर ज्या कंपाऊंड मध्ये सिमेट्री येत असेल तो ऑप्टिकली कसा असतो, इनॅक्टिव्ह. आणि एखादा कंपाऊंड ज्याच्यामध्ये कायरल सेंटर आहे पण त्याच्यामध्ये जर प्लेन ऑफ सिमेट्री येत असेल तर, किंवा एखादी सिमेट्री येत असेल तर तो कोणता कंपाऊंड आहे, तो मिझो कंपाऊंड आहे. आता हे कंपाऊंड्स का बरं, याच्यामध्ये तर असिमेट्रिक कार्बन आहे, तर पण तरीही हा कसा ऑप्टिकली इनॅक्टिव्ह आहे. याच्यामध्ये काय प्लेन ऑफ सिमेट्री किंवा सिमेट्री आहे. याच्यामध्ये आणखीन एक रिझन आहे
की हे काय असतात माहिती आहे का, यांचा इंटरनल प्रॉब्लेम आहे. इंटरनल प्रॉब्लेम म्हणजे नेमकं काय असतं, किंवा इंटरनल कॉम्पेन्सेशन म्हणतात त्याला, किंवा इंटरनल प्रॉब्लेम आहे की त्याच्यामुळे हा ऑप्टिकली इनॅक्टिव्ह जरी याच्यामध्ये कोण आहे, कायरल सेंटर आहे. पण असं का बरं, तसं होऊ शकतं ना की हा जो वरचा कंपाऊंड असेल किंवा वरचा पार्ट असेल, मे बी हा कोण्या साईडला प्लेन पोलराइजला रोटेट करत असेल, राईट साईड, म्हणजे हा मे बी वरचा पार्ट डेक्स्ट्रो असेल. सेम प्रकारे असू शकतो की हा जो बॉटम साइड आहे हा पण असिमेट्रिक कार्बन आहे, तर हा काय करू शकतो माहित आहे का, हा जो बॉटम साइडचा जो पार्ट आहे हा काय करत असेल, ऑप्टिकली ऍक्टिव्ह असू शकतो, आणि हा बॉटम साइडचा पार्ट त्या प्लेन पोलराइज लाईटला कोण्या साईडनं रोटेट करत असेल, लेफ्ट साईडनं, म्हणून हा काय असेल, लिओ रोटेटरी. इट मे बी डेक्स्ट्रो, इट मे बी लिओ. मग याचा अर्थ काय झाला, पण मी काय म्हणत आहे की हा जर समजा वरचा पार्ट डेक्स्ट्रो आहे, हा जर 30% नी राईट साईडनं प्लेन पोलराइज लाईटला रोटेट करत असेल, तर मे बी हा काय करत असेल, 30% इज लेफ्ट साइडनं रोटेट करत असेल. आणि हा जर टोटल कंपाऊंड तुम्ही घेतला तर हा आपल्याला टोटली कसा भेटेल, ऑप्टिकली इनॅक्टिव्ह. ओके, कारण हा राईट साइडनं रोटेट करायचा प्रयत्न करेल, हा लेफ्ट साइडनं रोटेट करायचा प्रयत्न करेल, सेम फोर्सनी सेम अँगलनी. त्याच्यामुळे आपल्याला रिझल्टंट काय मिळेल, रिझल्टंट हा काय मिळेल, ऑप्टिकली इनॅक्टिव्ह. म्हणून आपण म्हणतो की मेसो कंपाऊंड्स आर ऑप्टिकली इनॅक्टिव्ह. ओके, नेक्स्ट कंडिशन पाहू. चौथा काय बघायचं आहे आपल्याला, फोर्थ. नेक्स्ट आहे की रॅसेमिक मिक्सचर कशाला म्हणतात. रॅसेमिक मिक्सचर काय असते, पहिला रॅसेमिक मिक्सचर जे आहे ना हे ऑप्टिकली इनॅक्टिव्ह आहे. सेकंड, रॅसेमिक मिक्सचर काय असते, तर रॅसेमिक मिक्सचर इज द 50% डेक्स्ट्रो अँड 50% लिओ कंपाऊंड. ओके, लक्षात ठेवा, रॅसेमिक मिक्सचर आहे, रॅसिमेट म्हणतात त्याला. रॅसेमिक मिक्सचर किंवा कशाला म्हणतात, तर ऑप्टिकली इनॅक्टिव्ह असते. का बरं इनॅक्टिव्ह असते, ते मिक्सचर जे आहे याच्यामध्ये 50% डेक्स्ट्रो रोटेटरी कंपाऊंड असतो, तर 50% लिओ रोटेटरी कंपाऊंड असतो. मी पहिल्यांदा सांगितलं तुम्हाला इनॅन्शिओमर्स मध्ये की इनॅन्शिओमर्स जे आहेत हे जर तुम्ही 50-50% जर एखाद्या सॅम्पल मध्ये घेत असाल, हा सॅम्पल आहे आणि याच्यामध्ये जर आपण 50% डेक्स्ट्रो कंपाऊंड घेतला आणि 50% लिओ रोटेटरी कंपाऊंड, सेम असतील हे, की जो 50% एक्स्ट्रा आणि 50% लिओचं मिनिंग काय, की एक कंपाऊंड असेल आपल्याकडे, समजा 2 क्लोरोब्युटेन आहे आणि 2 क्लोरोब्युटेनचे आपल्याकडे 2 आहेत, एक डेक्स्ट्रो एक लिओ आहे, आणि एक रोटेट डेक्स्ट्रो असल्यामुळे एक रोटेट करेल राईट साइड, एक रोटेट करेल लेफ्ट साइड, आणि सारख्याच अँगलनी, आणि सारख्याच अँगलनी जर रोटेट करत असेल लेफ्ट आणि राईट, तर रिझल्टंट जो कंपाऊंड भेटेल हा काय असेल, हा रिझल्टंट जे मिक्सचर आहे हे काय असेल, ऑप्टिकली इनॅक्टिव्ह असेल, आणि यालाच काय म्हटलं जाते, रॅसेमिक मिक्सचर. ओके, म्हणजे याच्यामध्ये काय, याच्यामध्ये एक्सटर्नल प्रॉब्लेम आहे, लक्षात ठेवा, याच्यामध्ये इंटरनल प्रॉब्लेम होता. एकच कंपाऊंड, एक वरचा पार्ट, जर मी सांगितलं तुम्हाला वरचा पार्ट जर डेक्स्ट्रो आहे तर बॉटमचा लिओ आहे, याचा अर्थ काय, याच्यामध्ये इंटरनल प्रॉब्लेम. इथे एक्सटर्नल का बरं, वेगवेगळे 2 कंपाऊंड आहेत, एक जण राईट साईडला रोटेट करेल, एक जण लेफ्ट साईडला रोटेट करेल, आणि सारख्याच फोर्सने रोटेट करेल, म्हणून रिझल्टंट काय मिळेल, ऑप्टिकली इनॅक्टिव्ह. तर ह्या पद्धतीने तुम्ही इथं रॅसेमिक मिक्सचर म्हणू शकता. म्हणजे बघा, इनॅन्शिओमर्स, डायऑस्टिओमर्स, मिझो कंपाऊंड्स अँड रॅसेमिक मिक्सचर. हे झालं अबाउट ऑप्टिकल आयसोमेरिझम.